इतिहासातून शिकतात तर काही स्वतः वेगळा इतिहास निर्माण करतात। स्टुडंट मुवमेंट ते राज्याच्या पक्षीय पटलावर उमटवलेला ठसा, विधान परिषद आमदार, विधान परिषद विरोधी पक्षनेता ते राज्याचे कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र प्रदेश महामंत्री, मुंबई भाजपा अध्यक्ष, 13 वर्षे विधान परिषद आमदार, 5 वर्षे विधानसभा आमदार तथा 5 वर्ष कॅबिनेट मंत्री अशी चढती जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी विनोद तावडेंवरती सोपवली। अलीकडेच आपण राज्य मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यात सर्व मंत्री आपल्या नावात आपल्या आईचाही उल्लेख करताना पाहिले, पण याची खरी सुरुवात विनोदजींनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेताना केली होती। मी विनोद श्रीधर विजया तावडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाला आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगली। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखली। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडली आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही ममत्व किंवा आकस न बाळगता न्याय वागून देईन। उच्च तंत्र शिक्षण विकासासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला त्यांनी 2 कोटींचा भरीव असा निधी दिला होता। शिक्षण मंत्री म्हणून विनोदजींनी घेतलेल्या निर्णयांचा दाखला आजही प्रशासनात दिला जातो। शिक्षक भरतीमध्ये जिथे वर्षानुवर्षे भ्रष्टाचाराच्या सावल्या होत्या, तिथे तावडे यांच्या माध्यमातून पारदर्शकतेचा सूर्य उगवला होता। राज्याच्या इतिहासात प्रथमच ऑनलाईन शिक्षक भरती शिक्षण मंत्री असलेल्या विनोद तावडे यांनी केली होती। ना शिफारस ना कुठला वशिला, फक्त गुणवत्ता, दर्जा आणि पात्रताधारकांना थेट नोकरी मिळाली आणि अनेकांच्या आयुष्यात आशेचा दिवा पेटला। शालेय शिक्षण मंत्री असताना विद्यार्थी नजरेसमोर ठेवून विनोदजींनी महत्वाचा निर्णय घेतला। SSC बोर्डाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 11वी वर्गाचे प्रवेश सुरू होण्याआधीच परीक्षेचा सेकंड अटेम्प्ट देण्याचा धोरणात्मक निर्णय विनोदजींनी शिक्षण मंत्री म्हणून लागू केला। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया न जाता ते 10वी उत्तीर्ण होऊ शकले। विनोदजींनी घेतलेला हा निर्णय महाराष्ट्र राज्यात आजही सुरू आहे। यातूनच विनोदजींच्या प्रगल्भ निर्णय क्षमतेची कल्पना येते। विचारांचे पाईक आणि शिल्पकार असलेल्या तावडे यांनी भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आपल्या महाराष्ट्रात महाबळेश्वर नजीक भिलार गावात निर्माण केले। पुस्तकांचे गाव ही संकल्पना तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजींचीच। यातून वाचन संस्कृतीला एक नवा आयाम मिळाला। राजकारणात आधुनिकतेची सांगड घालणे म्हणजे काय ते विनोदजींकडूनच शिकावे। ऑगमेंटेड रियालिटी फोटोग्राफिक टेक्नॉलॉजी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाचा प्रभावी वापर करून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा जीवनपट बोरिवली येथील म्युझियममध्ये तावडे यांनी जनतेसमोर खुला केला आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडन मधील रहाटे घर असलेल्या राजगृहाला स्वतः भेट देऊन ही वास्तू हेरिटेज म्हणून घोषित करणे हा अनमोल ठेवा भारताच्या मालकीचा व्हावा, यासाठी राजगृह महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून खरेदी करणे हे ऐतिहासिक काम शिक्षण मंत्रिपदाच्या कार्यकाळात विनोदजींच्या पुढाकारातून साध्य झाले आहे। विनोदजींचे लक्ष आपले मूळ गाव कुणकवनच्या विकासाकडे नेहमीच असते। आपले वडील कैलासवासी श्रीधर तावडे यांच्या स्मरणार्थ ग्रामविकास संस्थेची स्थापना करून त्याद्वारे कुणकवन गावच्या सर्वांगीण विकासासाठी विनोदजी झटत आहे। अगदी दुर्गम आणि पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या कुणकवन गावात लगतच्या कोर्ले सातांडी धरणातून शेतकऱ्यांसाठी पाणी पुरवठा विनोदजींनी सुरू केला। त्यातून गावातील तेजस्वी नेतृत्व म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील कुणकवन गावचे सुपुत्र विनोद विजया श्रीधर तावडे होय। शनिवार दिनांक 20 जुलै 1963 रोजी मुंबईतील लालबागमध्ये एका सर्वसामान्य कुटुंबात विनोदजींचा जन्म झाला। वडील भाडामध्ये नोकरीला तर आई त्यावेळची जुनी मॅट्रिक असलेली सुशिक्षित गृहिणी आणि त्यातही विशेषतः आजी आनंदीबाई रावणे यांच्या
समृद्ध सुसंस्कारात विनोदजींचे बालपण फुलले. सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या विनोदजींच्या डोळ्यात होती असामान्य अशी मोठी स्वप्ने. लालबाग सारख्या गिरणगावात वाढलेले विनोदजी मुंबईच्या गल्ल्यांमध्ये संघर्षाची अक्षरे गिरवत होते. जन्मतः सोन्याचा चमचा मिळाला नसला तरी जीवनाने त्यांना जिद्दीची तलवार दिली होती. साठे कॉलेजमधील शिक्षणानंतर अभियांत्रिकी शिक्षणासाठी तावडे यांची पावले वळली ती पुण्याच्या दिशेने. पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठात त्यांनी केवळ अभियांत्रिकीची पदवीच घेतली नाही तर स्वतःतील नेतृत्वाची मशाल सुद्धा पेटवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळकडू प्यालेल्या आणि राष्ट्रप्रेम उरात ओतप्रोत भरलेल्या तावडे यांनी कॉलेज जीवनातच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून स्टुडंट मुवमेंटचे काम सुरू केले. तब्बल ग्रामस्थांच्या वतीने जो सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला उपस्थित सरपंच वैशालीताई पांचाळ, उपसरपंच आनंद ठाकूर, सचिन राणे, मुरारीराव राणे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष माझे मित्र प्रभाकर सावंत, आपले माजी आमदार, आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय अजितराव गोपटे, आमचे भाऊजी निवृत्त कर्नल रविकिरण कदमजी, या ठिकाणी बरेच मान्यवर उपस्थित आहेत. माझे मोठे बंधू श्रीबंधू विवेक तावडे, विलास तावडे, वहिनी प्रसाद देवधर, अभय बापड अशी बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बाकीचे सगळे उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनी. मी मगाशी आदेश जनकांना म्हटलं आणि लवकर आटप म्हणून अजून भात शिजतोय, थोडं चालवा म्हणलं. शिजला का भात? पण आज खरंच बरं वाटलं की मागे पण मी एकदा म्हटलं होतं तसं देशात कुठेही कौतुक झालं तर बरं वाटतंच. पण जे आपल्या गावातली माणसं आपली घरची माणसं असतात आणि ती ज्यावेळी असं भरभरून कौतुक करतात त्यावेळी खरंच मनापासून असं वाटतं की हे आपले कुटुंब आहे कोणकोण गावातलं आणि कुटुंबातली मंडळी त्यांचे आशीर्वाद त्यांच्या शुभेच्छा आहेत म्हणून आपण अशा प्रकारचं चांगलं काम करू शकतो. इथे मी असे अनेक चेहरे पाहतोय. खरं बाकीच्या वेळी घराच्या बाहेर पडणं त्यांना अवघड असतं. आज केवळ हा कार्यक्रम आहे, विनोदचा कार्यक्रम आहे, अण्णांचा मुलाचा कार्यक्रम आहे. अशा प्रेमापोटी आलेले इथे बरेच जण दिसत आहेत आणि मला वाटतं अशी मंडळी ज्यावेळी येतात त्यावेळी स्वाभाविकपणे असं वाटतं की यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आयुष्यभर राहिले पाहिजे. म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम आपण समाजासाठी लोकांसाठी करू शकतो. एक तुमची अडचण अशी आहे, माझं सोपं आहे. मला कोणी विचारलं की तुम्ही कुठल्या गावचे, तुम्ही सांगतो कुणकावणचे, देवगड तालुका आमचा, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र. मी त्या गावचा आहे. पण लोक जर तुम्हाला म्हणाले आणि तावडे तुमच्या गावचे खासदार आणि तुमच्या गावात अजून हे नाही तर तुम्ही काय उत्तर देणार? त्यामुळे आपल्या गावात काय काय नाही आहे आणि ते आपल्याला काय काय पूर्ण करायचं याचा खरं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे. आणि काय काय आपल्या गावात असलं पाहिजे त्यासाठी एकटा कोणी विनोद तावडे, एकटा कोणी प्रभाकर सावंत, एकटा कोणी छोटू असेल, हरेश असेल, जितू, बाकी सगळीच मंडळी असतील, हे एकटे कोणी करणार नाही, ते पुढाकार घेतील. पण आपण सगळेजण मिळून ह्या गोष्टी कशा पूर्ण करू शकतो याचा खरं म्हणजे आपण
विचार केला पाहिजे. आता मे महिना आहे त्यामुळे मुंबईकर त्या चाकरमाने बरेच आले असतील. कोण कोण आहे त्याच्या आजवर त्याला जे मुंबई वगैरे आले त्याचे इथे राहणारे नाही, मुंबईवरनं आले सुट्टीसाठी. बरीच मंडळी आहे आणि कोण कोणात बारमाही राहतात असे कोण कोण हातवर करा. मोठी संख्या आहे. ते मुंबईकर आपल्या बाहेरून येणार, महिनाभर राहणार, शिमग्याला येणार, पालखीच्या वेळी दर्शन करणार, मग नंतर गणपतीला येणार आणि मग ते आपापल्या कामामध्ये तिकडे व्यस्त होणार. पण जे या गावात राहतात त्या गावात राहणाऱ्या आपल्या कोणकोणच्या ग्रामस्थांना या गावात हे अमुक असलं पाहिजे अशा कोणत्या गोष्टी आहेत. जसं मला ज्या दिवशी मनोहर सावंत गेले त्यावेळी मला असं वाटलं की जर मनोहर सावंतच्या घरामध्ये सॉर्बेटिक नावाची गोळी असती तर 2-3 तास मिळाले असते आणि मग छोटूने जितूने यांनी त्याला पुढे नेऊन ट्रीटमेंट दिली असती तर मनोहर सावंत आजच्या सत्काराला आले असते. पण ते झालं नाही. तर अशा कोणत्या ही एक गोष्ट मला आठवण की मी सांगितली. पण जे इथे बारमाही राहतात त्यांना अशा गोष्टी माहिती असतील किंवा हे जर केलं किंवा जे मुंबईकर आहेत बाकी मी मुंबई पुणे कुठे बाहेर राहत असतात त्यांना जर सुचलं की बाई ही गोष्ट आपल्या गावात असली पाहिजे. गावात रस्ता, गावात पाणी, गावात देऊळ इथं चालतच राहणार आहे ते आपण करतच राहू. ते अपूर्ण आहे ते महत्वाचं नाही असं नाही, ते महत्वाचं आहेच. पण आपल्या गावातला आहे आपण कोणकोणचे आहोत, कोणकोणचा गावातला आपला माणूस राज्यसभेतला खासदार आहे, देश पातळीवर पंतप्रधान आणि बाकीच्या सगळ्या मंडळींबरोबर आपल्या टीव्हीवर केव्हा तरी दिसतो. तर स्वाभाविकपणे मग आपल्या गावामध्ये आपण याच्या मदतीने काही करू शकतो का, तर काय करता येईल असं जर म्हणजे मला तुम्हाला विचारायचं. मला माझं भाषण देण्यापेक्षा जर तुम्ही यात काही सांगू शकलं, जसं आपण इथे धरण आलं, धरणाचं पाणी आल्यानंतर आपण आपल्या गावातल्या काही जणांना शेती करा आणि त्यातून जे उत्पन्न मिळवा असा आग्रह झाला आणि सुरू झालं, चांगल्या पद्धतीने सुरू झालं. तर डॉक्टर प्रसाद देवराणी इथे मध्ये बायोगॅसची एक चाल आणि जवळजवळ बऱ्याच घरांमध्ये आपण बायोगॅसचा उपक्रम केला. किंवा मध्ये आपण चालू आहे ना ते ढोल लेझिम पथक आपल्या युवतींचं आहे का बंद पडलं. त्या मुली पुढे घ्या पण नवीन मुली झाल्या त्या त्यांना आपण शिकू शकतो. मी मला असं वाटतं की त्या काही वर्ष 2 वर्ष एखादी टीम गेली तर बंद पडेल, पुन्हा आपण चालू करू शकतो असं काही नाही. असं मला वाटतं की काही गोष्टी आहेत की ज्या आपण आग्रहाने केल्या पाहिजे. तर अशा कोणत्या आहेत की ज्या आपण करू शकतो असं कोणी सांगेल का, जे विशेषतः गावात राहतात त्यांनी उभं राहून सांगितलं पाहिजे. साहेब 24 तास नेटवर्क पाहिजे ते आणि हे नाही ना बोललं आहे ना नेटवर्क पाहिजे. टेलिफोन चालतच नाही. झालं एक मुद्दा काढला, नेटवर्क पाहिजे. अण्णांचा मुलाचा कार्यक्रम आहे अशा प्रेमापोटी आलेले इथे बरेच जण दिसत आहेत आणि मला वाटतं की अशी मंडळी ज्यावेळी येतात त्यावेळी स्वाभाविकपणे असं वाटतं की यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आयुष्यभर राहिले पाहिजेत. म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम आपण समाजासाठी लोकांसाठी करू शकतो. एक तुमची अडचण अशी आहे, माझं सोपं आहे. मला कोणी विचारलं की तुम्ही कुठल्या गावचे, तुम्ही सांगतो कोणगावचे, देवगड तालुका आमचा, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र. मी त्या गावचा आहे. पण लोक जर तुम्हाला म्हणाली अरे तावडे तुमच्या गावचे खासदार आहे, तुमच्या गावात अजून हे नाही, तर तुम्ही काय उत्तर देणार. त्यामुळे आपल्या गावात काय काय नाही आहे आणि ते आपल्याला काय काय पूर्ण करायचं
याचा खरं म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे आणि काय काय आपल्या गावात असलं पाहिजे त्यासाठी एकटापणी विनोद तावडे, एकटापणी प्रभाकर सावंत, एकटापणी छोटू असेल, अरेज असतील, जितू, बाकी सगळीच मंडळी असतील, हे एकटे कोणी करणार नाही, ते पुढाकार घेतील. पण आपण सगळेजण मिळून ह्या गोष्टी कशा पूर्ण करू शकतो याचा खरं म्हणजे आपण विचार केला पाहिजे. आता मे महिना आहे त्यामुळे मुंबईकर त्या चाकरमानी बरेच आले असतील. कोण कोण आहेत असे आज वर करा जे मुंबई वगैरे आले, तसे इथे राहणारे नाही, मुंबईवरनं आले सुट्टीसाठी. बरीच मंडळी आहे. आणि कोण कोण 12 महिने राहतात असे कोण कोण हात वर करा. मोठी संख्या आहे. ते मुंबईकर आपले बाहेरून येणार, महिनाभर राहणार, शिमग्याला येणार, पालखीच्या वेळी दर्शन करणार, मग नंतर गणपतीला येणार आणि मग ते आपापल्या कामामध्ये तिकडे व्यस्त होणार. पण जे या गावात राहतात त्या गावात राहणाऱ्या आपल्या कोणकोणच्या ग्रामस्थांना या गावात हे अमुक असलं पाहिजे अशा कोणत्या गोष्टी आहेत. जसं मला ज्या दिवशी मनोहर सावंत गेले त्यावेळी मला असं वाटलं की जर मनोहर सावंतच्या घरामध्ये सॉर्बिटेट नावाची गोळी असती तर 2-3 तास मिळाले असते आणि मग छोटूने, जितूने यांनी त्याला पुढे नेऊन ट्रीटमेंट दिली असती तर मनोहर सावंत आजच्या सत्काराला आले असते. पण ते झालं नाही. तर अशा कोणत्या, ही एक गोष्ट मला आठवली ती मी सांगितली. पण जे इथे बारमाही राहतात त्यांना अशा गोष्टी माहिती असतील किंवा हे जर केलं किंवा जे मुंबईकर आहेत किंवा राहू ते अपूर्ण आहे, ते महत्वाचं नाही असं नाही, ते महत्वाचं आहेच. पण आपल्या गावातला आहे, आपण कोणकोणचे आहोत, कोणकोणचा गावातला आपला माणूस राज्यसभेतला खासदार आहे, देश पातळीवर पंतप्रधान आणि बाकीच्या सगळ्या मंडळींबरोबर आपल्याला टी व्हीवर केव्हा तरी दिसतो. तर स्वाभाविकपणे मग आपल्या गावामध्ये आपण याच्या मदतीने काही करू शकतो का, तर काय करता येईल असं खरं म्हणजे मला आज तुम्हाला विचारायचं आहे. मला माझं भाषण देण्यापेक्षा जर तुम्ही यात काही सांगू शकला, जसं आपण इथे धरण आलं, धरणाचं पाणी आल्यानंतर आपण आपल्या गावातल्या काही जणांना शेती करा आणि त्यातून काही उत्पन्न मिळवा असं आग्रह झाला आणि सुरू झालं, चांगल्या पद्धतीने सुरू झालं. तर डॉक्टर प्रसाद देवधरांनी इथे मध्ये बायोगॅस एक चालला आणि जवळजवळ बऱ्याच घरांमध्ये आपण बायोगॅसचा उपक्रम केला. नवीन मुली झाल्या ना तयार, त्यांना आपण शिकू शकतो. म्हणजे मला असं वाटतं की त्याही वर्ष 2 वर्ष एखादी टीम गेली तर बंद पडेल, पुन्हा आपण चालू करू शकतो, असं काही नाही. असं मला वाटतं की काही गोष्टी आहेत की ज्या आपण आग्रहाने केल्या पाहिजे. तर अशा कोणत्या आहेत की ज्या आपण करू शकतो असं कोणी सांगेल का, जे विशेषतः गावात राहतात त्यांनी उभं राहून सांगितलं पाहिजे. आणि अंत्यविधी करायचं, स्मशानभूमी करायचं, 3 गोष्टी. अजून गावात राहतात ते कोण आहेत ते कोण सांगतील. ॲम्ब्युलन्स पण ठेवायला पाहिजे आपल्या गावामध्ये, ॲम्ब्युलन्स लागेल. ॲम्ब्युलन्स राहत नाही हो, म्हणजे ते नुसते 360 दिवस रिकामे आहे, 5 दिवस आहे असं असं झालं ना. हॅलो, आपलं गाव अति मागास इथं वाहतूक मेन म्हणजे आपलं धरण झाल्यामुळे संपूर्ण गाव तालुक्यापासून इथपर्यंत संपर्क तुटला आहे. मेडिकलची व्यवस्था इथं तालुक्यापासून संपर्क तुटला म्हणजे इथला रस्ता बंद झाला, तो रस्ता तिकडं खारेपण चालू आहे ना. राहुल बरोबर एवढे वर्ष तुम्ही तिकडच यायचे अण्णांबरोबर, मालपोळी खाऊन घेतो. हे ब्रिज होता ना, आहे की नाही. हे ब्रिज तुटल्यामुळं झटकन प्रवास होत नाही आम्हाला. आणि हे ब्रिज जर जोडलं असतं ना नरसावाडी तर शॉर्टकटमध्ये आम्ही दोघं चालू. अजून भाऊंची सूचना की इथला ब्रिज जो तुटलाय तो आपण
केला पाहिजे. तुला भगिनीवरनं आमचा काही सुचवत आहे का? हे बघ, ॲम्ब्युलन्स 365 पैकी 5 दिवसासाठी 360 दिवस रिकामी राहणार नाही. खारेपाटणच्या जवळचं हॉस्पिटल आपण जोडून देऊ शकतो. हे बघा, असं नाही मग तुम्ही अजून काही म्हणाल त्याचा काय उपयोग आहे? 4 डॉक्टर द्या, 5 नर्सेस द्या, पण पेशंट एकच येणार आठवड्यात ना. त्यामुळे आपल्याला अत्यावश्यक काय आहे ते जरा थोडंसं सांगितलं पाहिजे. देवगड तालुका आपल्या कुणकवण गावापासून खूप दूर आहे आणि जाण्या येण्यासाठी जवळपास तिकडे गेलं तर 1 दिवस लागतो. आपला तालुका जर खारेपाटण झाला तर आमच्यासाठी खूप अत्यंत सोयीचं होईल. एकदम जवळ आहे. खारेपाटण तालुक्यासाठी जवळ नक्की आहे, पण तिकडे दिवस लागणार नाही याची काही खात्री नाही बरं का. याचं कारण 2 आहे. जाताना आपण कामाची सगळी कागदपत्र घेऊन जात नाही, काहीतरी अर्धवट नेतो. आणि दुसरं, तिथे गेल्यानंतर तो अधिकारी नीट सापडलाय की नाही. पण प्रयत्न आपण नक्की करू की खारेपाटणकडे आता ही जी काही नवीन जनगणना चालली आहे त्यामध्ये ते कसं येईल याचा आपण प्रयत्न करू शकतो. पुढे थँक्यू. जरा कोण लिहितंय का? संतोष मनीष लिहितंय ना? हरीश सांगा. माईक जवळ घ्या. निवेदन दिलेलं होतं की मी बंदरवाडीचा रहिवासी आहे, आनंद गांगण. मला माझ्या वाडीमध्ये ग्रामपंचायतीने काही सुविधा केलेल्या नाही. काय तुम्हाला पाहिजे? माझ्याकडे 2 रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम माझ्या अजूनपर्यंत स्थानिक आमदारांनी आणि कोणी आमदार साहेबांनी केलेला नाही. तुम्ही मला लिहून द्या ते का नाही झालं. ऐका ते का नाही झालं सांगतो. बंदरवाडीची वस्ती किती आहे, त्याला किती वस्ती कमी असेल आणि त्याला खर्च जास्त असेल तर काय करता येईल, मार्ग कसा काढता येईल ते बघून तुम्हाला सांगतो. आपल्याकडून त्या रस्त्याचं वीज कापली गेलेली होती. रस्ता झाल्यावर हो, वाहून गेला. त्यावेळी तुमच्याबरोबर मी अंगणवाडीला भेटलो होतो आणि त्यावेळी तुमच्याकडनं फी कापली गेलेली होती. रस्ता कुठला माहिती आहे ना? मला जरा सांग ना. वाहून गेलाय का? हे राहू दे, मला सांग काय झालं रस्त्याचं. सांग मला सांग. बस आपला एकदम प्रिय विषय, जमीन मालक रस्ता देत नाही. हे अण्णा तावडे प्रयत्न करून करून दमले, आता त्यांचा मुलगा प्रयत्न करून करून दमतोय, पण ते काही जमीन मालक तयार नाहीत. जमीन मालकाचं नाव पण नको का? नको ना. पण मी आता मी खासदार झालो तर पटवतो. ठीक आहे, चला अजून बसा. आता बस. रोडच्या बाजूने सोलर लॅम्प पाहिजे. कुठल्या बाजूने? रोडच्या बाजूला. रोडच्या बाजूला सोलर लाईट. व्हेरी रोड असेल किंवा आपली ग्रामपंचायतीची जी जमीन असेल ना तिथे आपण सोलरचा नक्की करू शकतो. त्यातले विलास तावडे आमचे एक्सपर्ट आहेत, ते जाणून देईल तुम्हाला नक्की. चालू आहे हे अशी की पुढची पिढी असं चांगलं काहीतरी मागते. त्यामुळे आता पुढच्या पिढीने बोला. हे मागची पिढी अजून रस्ते बिस्ते याच्यातच अडकलेली आहे. पण सोलरची कल्पना चांगली आहे. त्याला बाकीच्या अजून काय सुचवायचं आहे का? कोणी हात वर केलाय का? काहीच नाही. बोरवेल नाहीच आहे. पण बोर खणली तर पाणी लागेल ना खाली. कशावरून? धरण जवळ. मला कोणी खाली जाऊन पाहिलंय का? पण बहिणीचं म्हणणं खरं आहे की जर जवळ धरण आहे त्याचा जर पाणी खाली मुरलं असेल तर बोरवेलचा आपण नक्की प्रयत्न करूया. बक्षीस पत्र कोणतरी करून दिलं पाहिजे. ज्यांनी सूचना मांडली त्यांनी पहिली जमीन द्यायची. उभे राहू नाव सांगा. तयार आहे? चला नक्की ठरलं. मीच येतो आता बोरवेल खड्याला. डायरेक्ट ट्रेन घेऊनच येतो. काढू मार्ग हे किंवा अजून पण नक्की अजून
एसटीचे जागा आहेत ना एक सकाळी 9 ची जाते ती वराडाच्या माळावरूनच येते तिथे सकाळी 9 ची जाते परत संध्याकाळची शाळेतले मुलं नाही म्हणून साहित्य बंद झाले लोकांचे हालत झालेले आहेत तिकडे तुला काम पुढे खारेपाटणात जायचं. ठीक आहे आता बोलतो मी पुढे. सांगितलं मी मला खारेपाटणला दिवसातनं नक्की एकदा जातो असे कोण कोण आहे हात वर जरा. खारेपाटणातून दिवसातनं एकदा नक्की जातो असं कोण कोण आहे? ते एकटेच आहे ना, बाकी कोण जात नाही. बघा बाकी एसटी यांच्यासाठी द्यायची. पण गावातला खारेपाटणात जाण्याचं प्रमाण किती आहे असं? आठवड्यात एकदा, दोनदा, 3-4 वेळा जातात. जात नाही यांचं नाही म्हणत बाकी नाही. मी का विचारतोय हा प्रश्न? भाऊ थांबा जरा. अनिल कुठे दिसत नाही तुमचा? अच्छा नाही, मी हा प्रश्न का विचारला, आपण जर आठवड्यातले 2 दिवस ठरवले की या 2 दिवशी खारेपाटणाला कुणपणमधनं लोक जाणार, तर मी कसं सांगून त्या 2 दिवशी जास्त एसटीच्या फेऱ्या करायला लावू शकतो. 7 दिवस नाही होणार त्या. माझ्या मनात आला आज आणि मी निघाले मला जे एसटी असं होत नाही. कारण एक एसटी चालवायला जो खर्च येतो तर काहीतरी त्यांनी तिकीटं निघाली पाहिजे. त्यामुळे आपण जर 2 दिवस आठवड्यातले ठरवले की या 2 दिवशी एसटीच्या फेऱ्या थोड्या जास्त झाल्या पाहिजेत, तर त्याची व्यवस्था होऊ शकते, तर ती आपण करू शकतो. बरं मला जरा जसं त्या आपल्या गावच्या मुलीने सांगितलं की सोलरचं आहे, असं जरा तरुण पिढीला अजून काय वाटतं? म्हणजे खेळाचं काही झालं पाहिजे असं आहे? खेळणारे आहेत का मुलं किंवा मुली? म्हणजे पण खेळतात इकडे आहेत की मुलं? मोबाईलवरच खेळतात फक्त. हा मोबाईलवरच खेळतात. मैदानात खेळणारे कोण आहेत? व्हॉलीबॉल खेळणारे कोण आहेत मुलं? हातवर जरा आहेत का व्हॉलीबॉल? कधी व्हॉलीबॉल खेळायला गेले? हा भाऊ बोला. ट्रीट लाईट त्याच्या खिशात प्रत्येकाला टॉर्च देत तरी सोपं आहे आपलं. नको साहेब, कुणकवून कोंडवाडी रस्ता त्याची पाहणी करा तुम्ही. आत्ता झालेला आहे, आत्ता जग चालू म्हणजे बनवलेला तो पाहणी करा. खड्डे किती, त्याच्यात सगळं फक्त रेती टाकलेली आहे, म्हणजे रेती टाईप टाकलेली आहे. गाडी स्लिप होतात आमच्या. सूचना काय काय करायचं? तो रस्ता त्याला काहीतरी पर्याय आहे का? कोणते? कोंडवाडी, वारगाव ते कोंडवाडी, आपल्या वारगाव ते कोंडवाडी गावातला पूर्ण रस्ता आत्ता बनलेला रस्ता खराब झालेला. आम्ही फक्त त्या खड्ड्यामध्ये आहे, तो झाला पाहिजे. मध्ये पण गेला रे, पुढे पण झाला पाहिजे. होईल ना. कोंडवाडी आणि वारगाव सांगितलं तो सगळा म्हणा काय आता नर एका मिनिटात त्या रस्त्याचं काम चालू असा चालू हा दोन खर त्याच्यावर घालायचं. असं काय प्रॉब्लेम नाही हा. कारण हे धरणाचं ते डंपर जातं, त्यामुळे जास्त लवकर निघतात. त्याच्यामुळे कसं झालं की ते डांबर ज्यावेळी टाकला नव्हता त्यावेळेस ते चालू झालं. त्याच्यामुळे ब्रेक लावल्याबरोबर खड्डे पडले आणि बरेच दिवस. पण त्यांचे म्हणणं बरोबर आहे की सारखे खड्डे असेल तर लोकांना त्रास होतो. पण त्याच्यात 2 तर अजून आहेत. पण आता पावसाळ्याजवळ चांगला बनतच नाही. त्या प्रशासनात होता म्हणून सांगतायत. मी सांगतो तुम्हाला करून देतो, ती काय काळजी करा. त्यामुळे ते म्हणजे आता हे पावसाळ्यामध्ये कसं काय तसं त्रास होणार ते त्यांचं म्हणणं आहे की जरा रस्ता चांगला करूया काम झालं की. ठीक आहे, चांगलं होणार पण डिसेंबरशिवाय नाही. डिसेंबर पर्यंत आता खड्ड्यात असं आहे त्या डिसेंबर नंतर आता नर काही म्हणले आपण चांगला म्हणजे एकदम सिमेंट कॉन्क्रीटचा करून ते म्हणजे पेशंट आम्हाला नेताना आमचे असं होतं. मला असं वाटतं की त्या रस्त्याचं टेंडर झालेलं नाहीये आणि ऍडव्हान्स काम कॉन्ट्रॅक्टरने केले. 2 तर बाकी आहेत. मला वाटतं डिसेंबरला रस्ता पूर्ण होईल. कॉन्ट्रॅक्टरकडे जरा लक्ष देऊन काम करा. जे कंत्राटदार आहे त्यांनी चांगलं काम करून घ्या असं त्यांचं म्हणणं बरोबर आहे. गावात
गावातले कंत्राटदार इतके माहितीदार असताना त्यांनी लक्ष घातलं पाहिजे ना ते करायला. कॉन्ट्रॅक्टर जातो करून जातो त्याला काही पडलीच नाही. आला मुद्दा लक्षात तुमचा. चला अजून काही महिला मंडळाला काही सुचवायचं आहे, काही सांगायचं आहे का वहिनी, काही सांगायचं आहे? नाही, आता या ज्या काही गोष्टी आल्या आहेत त्या गोष्टी लिहून घेतल्या आहेत त्या मी स्वतः लक्ष घालतो. पण माझं एवढंच म्हणणं आहे की पुन्हा नरताई बसा खाली आरामात. आता निवडणूक नाही, एवढं उभे राहायचं नाही आता, आणि आता अजिबात उभं राहायचं नाही. मला असं वाटतं की रस्त्याचा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे, तो तर करूच. हॉस्पिटलचा मुद्दा असेल किंवा बाकी आहे ते केलंच पाहिजे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या गावातल्या तरुणांनी काही वेगळं, जर सोलरचा मुद्दा आला, असं काही वेगळे तरुण आपल्या गावातले व्यवसाय करणार असतील, काही वेगळंच त्यांना शिकायचं असेल, असं जर असेल तर तावडे मुंबई जे कोणकोणचं मंडळ आहे, ग्रामस्थ मंडळ मुंबई, त्यांनी थोडंसं जरा अशा काही गोष्टी असतील, आपल्या मुंबईत राहणारे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी करण्यात, त्यांच्या मुलामुलींच्या विषयामध्ये काही शिक्षण असं काही करण्याचं असेल, काही जॉबच्या विषयात असेल, हे सगळं 100% होईल याची खात्री नाही. पण त्याच्यात प्रामाणिक प्रयत्न करून आणि प्रयत्न केले तर 50% कामं होतात असा माझा अनुभव आहे. तर कुणकोण मुंबई ग्रामस्थ मंडळाच्या वतीने असं जर एक काही रजिस्टर मेंटेन केलं आणि अशी काही कामं त्यांनी आली त्यांच्याकडे आणि ती त्यांनी माझ्या ऑफिसला पाठवली, तर त्याचा काही आपण एक प्रयत्न करू शकतो. आणि गावामध्ये असताना स्वाभाविक गावातली जी असतील ती गावामध्ये मिळाली. तर मी अशा प्रकारचा कार्यक्रम करावा का करू नये अशा याच्यात होतो. पण हरे छोटू किंवा सगळ्यांचंच खूपच आग्रह होता म्हणून शेवटी मी तो मान्य केला. पण मान्य करताना त्यांनाही म्हटलं आणि माझ्या मनाशी गाठवली. नुसतं आलं, भाषणं केली, कौतुक केलं, जेवण केलं आणि गेलो, याला काही उपयोग नाही. अशा प्रकारच्या कार्यक्रमात आपण सगळे एकत्र भेटल्यानंतर पुढे आपला गाव 4 पावलं पुढे गेलाय. मग तो वेगवेगळ्या विषयात असेल, असं आपण सगळ्यांनी म्हणून करणार आहोत का? जसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या गावाचा सुपुत्राचं कौतुक केलं, एक चांगली फारच एक व्हिडिओ तुम्ही आता दाखवला, बरं वाटलं की बा आपल्या गावातली आपली मंडळी आपलं असं भरभरून कौतुक करत आहे. आणि त्यामुळे असं कौतुक करून देत असताना आपला गाव हा सहजपणे सिंधुदुर्गात तुम्ही कोण कोण बघा कसं केलं पाहिजे. असं लोकांनी बाहेर, जसं पुस्तकाचा गावाचा उल्लेख केला की ते गाव पहिलं आहे भारतातलं, असं कुणकोणमध्ये हे पहिल्यांदा झालंय आणि हे बाकीच्या गावांनी केलं पाहिजे, असं किमान सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांनी बोललं पाहिजे. आणि त्यासाठी गावात राहणारे फक्त नाही, आपण जे मुंबईकर असतो ना, जितकं आपण श्रद्धेने पालखीला येतो दर्शनाला देवाच्या, जितक्या श्रद्धेने आपण गणपतीला येतो, तसं हे 2 प्रसंग वगळता कुठल्या तरी अशा एका कामासाठी आपण अजून एकदा 2-3 दिवस गावाकडे येण्याची सुरुवात केली पाहिजे. तर गावामध्ये आपण काही त्यासाठी भरीव केलंय असं त्यातलं नक्की होऊ शकतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण आता भात पूर्ण शिजलाय, त्याची आता पेज व्हायच्या आत मी माझं बोलणं थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण उपक्रम चालू केले ते सगळे पूर्ण झाले का? आता गॅस टंचाई युद्ध आपण बघतो. पंतप्रधान पण म्हणाले की गॅस आणि इंधन जरा कमी वापरलं पाहिजे. तर आपण जर जनावरं पाळली, त्यांच्या गोबर गॅसच्या माध्यमातून किंवा बाकी माध्यमातून आपण बायोगॅस निर्माण केला, डॉक्टर प्रसाद देवधर या आपल्या मार्गदर्शन करतच असतात, ते जरा अग्रणी आपण केलं पाहिजे. आणि प्रत्येक घर बायोगॅसवर काही ना काही प्रमाणात चाललेलं आहे चांगल्या पद्धतीने.
झालं की ते डांबर ज्यावेळी टाकला नव्हता त्यावेळातच ते चालू झाले. त्याच्यामुळं ब्रेक लावल्याबरोबर खड्ड पडलं. हा, आणि बरेच दिवस पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे की सारखे खड्डे असेल तर हा, त्रास नाही, आहे. पण त्याच्यात 2 थर अजून आहेत. पण आता पावसाळा जवळ येल्यामुळे तर डिसेंबरला काम होईल. त्या प्रशासनात होत्या म्हणून सांगतायत, मी सांगतो तुम्हाला करून देतो, तुम्ही काय काळजी करा. त्यामुळे ते म्हणजे आता हे पावसाळ्यामध्ये तसं काही खड्ड्याचं तसं त्रास होणार मग नाही. ते त्यांचं म्हणणं आहे की जरा रस्ता चांगला करूया, काम झालं की. ठीक आहे, रस्ता तर चांगलं होणारच, पण डिसेंबर शिवाय नाही. डिसेंबर पर्यंत आता खड्ड्यात काय डिसेंबर पर्यंत आता कोण कोण आहे ते एकटेच आहे ना, बाकी कोण जात नाही. बघा मग अख्खी एसटी यांच्यासाठी द्यायची. पण गावात खारेपाटणात जाण्याचं प्रमाण किती आहे सर? आठवड्यात एकदा, 2दा, 3-4 वेळा जातात. जात यांचं नाही म्हणत, बाकीच्यांचं. नाही, मी का विचारतोय हा प्रश्न? भाऊ थांबा झाला. आणि खाली कशावरून? धरण जवळ आहे. मला कोणी खाली जाऊन पाहिलं का असेल. पण वहिनीचं म्हणणं खरं आहे की जर जवळ धरण आहे त्याचं जर पाणी खाली मुरलं असेल तर बोरवेलचा आपण नक्की प्रयत्न करू. डन. बक्षीस पत्र कोणतरी करून दिलं पाहिजे. ज्यांनी सूचना मांडली त्यांनी पहिली जमीन द्यायची. उभे राहा सांगा काय आहे. नक्की ठरलं. मीच येतो आता बोरवेल घड्याला, ट्रेन घेऊनच येतो. आज नसेल ते आपण पेशंट एकच येणार आठवड्यात ना, त्यामुळे आपल्याला अत्यावश्यक काय आहे ते जरा थोडंसं सांगितलं पाहिजे. देवगड तालुका आपल्या कुणकवण गावापासून खूप दूर आहे. मुंबईकर का इथे राहतं सांगायचं आणि पुढची मुंबईकर सूचना आहे. मला सगळ्यांना सांग. काय की मुंबईकर आहे, पण गावामध्ये आपल्या हॉस्पिटल किंवा दवाखाना पाहिजे, रस्ता पाहिजे. परत काही स्मशान नाही आहे गावामध्ये, त्याला स्मशान बांधून द्या जरा. रुग्णालय पाहिजे. ज्यांनी जेवणाची प्लेट घेतली असेल त्यांनी सभामंडपामध्ये खुर्ची आहेत त्यांनी तिथे तुम्ही बसावे. की तुम्ही आतमध्ये जेवण करून यावे. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.